हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सर्जाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आजचा विषय खूपच म्हणजे आज गणेश उत्सव असल्या कारणाने अतिशय आनंदाचा दिवस आहे हिंदू धर्मामध्ये। गणेश ही देवता म्हणजे बुद्धीची देवता आहे, रिद्धी सिद्धीधारी गणेश आहे। आणि आज गणेशाचा आपण विचार करणार आहोत। आज त्या गणपतीचा आपण दर्शन घेणार आहोत। गणपती ह्याची उत्पत्ती कशी झाली तीही आपण आज पाहणार आहोत। गणेश प्रत्येक कार्यामध्ये आपण काय करतो, प्रथम कोणाचे नाव घेतो? जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव दर्शनाने कामना पूर्ती होते, दर्शनाने कामना पूर्ती होते। असं हे हिंदू धर्मामध्ये एक दैवत आहे, त्याचे नाव आहे गणपती। आणि अतिशय चांगलं आणि स्वच्छ आणि निर्मळ असं दैवत आहे गणपती। बघा ना, आज तुमच्या मुलींचे लग्न होण्यासाठी तुम्ही कुंडली घेऊन एखाद्या विप्राकडे जाता, म्हणजेच ब्राह्मणाकडे जाता, तेव्हा तो गुण चेक करतो किती आहेत। अरे मंगळ दोष आहे, मुलीला हा मंगळ दोष आहे, मुलाला मांगलिक दोष आहे, मंगळाची शांती करावी लागेल, तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊन ये, असं तो तुम्हाला सजेस्ट करतो, नाही का? आणि मग आपण त्याच्या शांतीसाठी अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये फिरतो आणि त्यांची शांती करतो। त्यावेळेस आपल्या मनाला समाधान वाटते। पण माझं असं म्हणणं आहे की त्या मंगळाची दैवत कोण आहे? तर त्या मंगळाची दैवत हा माझा गणपती राय आहे। गणपतीची आरती जरी तुम्ही केली संध्याकाळी आणि गणपतीला दिवा जरी तुम्ही तुपाचा लावला संध्याकाळी, तरी मांगलिक दोष 100% तुमचा नष्ट होतो। आणि हनुमंत आणि गणपती हे मांगलिक दोष ज्याला असतो, मांगलिक दोष हा महाभयंकर दोष आहे, तुम्हाला माहिती नाही। मांगलिक जर कुंडली असली तर त्या जोडप्यांना सुख लाभत नाही, ज्यांना मांगलिक दोष। मांगलिक दोषाने ब्लडचे प्रॉब्लेम येतात, ब्लडचे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो। मांगलिक मुलाची भांडणे तंडणे सुद्धा खूप होत असतात। मांगलिक दोष
असा असतो की ऍक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून ह्या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर ते टाळाव्यात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला गणेश आणि हनुमंताशिवाय ह्या संकटातनं काढणारा शास्त्राप्रमाणे कोण नाही. तसा तर सारासार विचार हरिपाठ आहेच, सर्व परमेश्वर करतोच, परंतु माऊली सुद्धा म्हणतात अनंत वेशे अनंत रूपे देखली म्या त्यासी, बाप रखवा देवर कोण बांधली कैसी. तर अशा प्रकारे हा पांडुरंग अनंत रूपामध्ये आहे. तो कधी गणपती झाला आहे, कधी हनुमान झाला आहे. ज्या ज्या कामात तुम्हाला जे जे गुण पाहिजे त्या त्या गुणाचा तो झाला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याचे अनंत गुण आहेत, त्याचे अनंत रूप आहेत त्याचे, त्या परमेश्वराचे. म्हणून गणपतीला वेगळं मानू नका, तोही पांडुरंगच आहे. तर सर्व रूपामध्ये ईश्वर आहे. तर अशा प्रकारे विष्णू आपल्या शिव महापुराणामध्ये जी कथा आलेली आहे ती अतिशय सुंदर कथा अशी आहे की जया आणि विजया ह्या पार्वतीच्या दासी किंवा सखी पण म्हणता येईल, त्यांच्या जवळच्या पार्वतीच्या. तर एक दिवस त्या पार्वती जवळ आल्या आणि पार्वतीला म्हणाल्या, पार्वती काय तुला सांगू, अगं सर्व भूतगण त्या महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात. सर्व भूतगण त्या महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात. तुलाही एक गण असावा जो तुझ्या आज्ञेप्रमाणे तुझं संरक्षण व तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेल असा एक गण तयार करावा तुम्ही, असं म्हणू लागल्या त्या जया आणि विजया पार्वतीस. आणि मग पार्वती स्नानाला बसली. जया विजयाच्या ज्या मनामध्ये एक गण तयार करावा असं तिच्याही मनात आलं. म्हणून चंदन मिश्रित आपल्या मनाने तिने एक असा गण तयार केला. आणि तो गण म्हणजे त्याला पुढे बघू आपण गणपती कसं नाव पडलं, पण तो पहिला कोण, गण. तर मग अशा प्रकारे तो गण त्यांनी त्या पार्वतीने आपल्या मळापासून तयार केला. आणि पार्वती एकदा शयनगृहामध्ये झोपली होती आणि गणपती तिचं संरक्षणार्थ द्वारावर उभा होता. आणि महादेव पार्वतीला भेटण्याकरता तिच्या द्वारी आले. गणपतीने त्यांना विरोध केला, माझी माता ती शयन करत आहे, तुम्हाला मी आत जाऊ देणार नाही. तेव्हा महादेव म्हणाला, त्यासी मला जाऊन कसा तू देणार नाही. हाच बाजूला तरी सुद्धा त्याने युद्धाला प्रारंभ केला त्या गणपतीने. मग मात्र महादेव संतापले आणि महादेवाने आपल्या त्रिशूळाला आज्ञा केली, जा आणि ह्याला धडापासून वेगळा कर. त्रिशूळाने आज्ञा मानली आणि त्रिशूळ वायूत उडाला आणि त्या गणपती म्हणजे त्या गणाच्या त्याच्या गणाचे शरीर उडविले. तेव्हा हाहाकार झाला, सर्वत्र दुःखाची सावट पसरली. जया विजया रडू लागल्या आणि सर्व तिथले ऋषी भूतगण रडू लागले. गण गेला महादेवाला याची कल्पना सुद्धा नाही. आणि जया आणि विजया त्या शयनगृहामध्ये गेले आणि पार्वतीला म्हणाले, पार्वती तुझा गण आता राहिला नाही, तो महादेवाने वधून टाकीला. महादेवाने गणाला वधून टाकीला असं ज्या वेळेस पार्वतीच्या कानी त्या गोष्टी गेल्या, पार्वतीला आली ग्लानी. पार्वती म्हणू लागली, हे काय अनर्थ घडलं, माझा गण महादेवाने वधिला. त्यामुळे पार्वती दुःख करू लागली आणि पार्वती खूपच रडू लागली. आणि मग पार्वती म्हणे, महादेवाशी काय अपराध केला माझ्या या गणाने, तुमचा
की त्याला तुम्ही टाकेले वधूनी. त्यावेळेस महादेवाने तिचा शोक पाहून महादेवालाही दुःख झाले, म्हणून महादेवाने तिचे दुःख निवारण करण्यासाठी परत त्या त्रिशूळाला आज्ञा केली, जा आणि एक शिर घेऊन ये लवकर ये. त्यावेळेस तो त्रिशूळ गेला वनात आणि तिथे हत्तीचा कळप, हत्तीचे बछडे, हत्तीचा कळप हे त्या वनामध्ये खेळत होते आनंदाने आणि चारा खात होते. अशा प्रकारे तो त्रिशूळ गेला आणि त्यातला सुंदर बछडा त्याने बघितला त्या त्रिशूळाने आणि त्याने शिर छेद केला आणि तो उडून त्या महादेवाच्या हातात आला तो शिर. आणि तो छोटाशा त्या बछड्याचा शिर हत्तीचा त्या धडाला त्याने लाविला आणि त्या महादेवाने संजीवनी मंत्राने त्याला पुन्हा जीवित केलं. आणि अशा प्रकारे त्रिलोक्यामध्ये आनंद झाला, फुलं वर्षू लागली आणि त्या दिवसापासून त्या गणाचं नाव गणपती पडलं, गणराज पडलं. अशा प्रकारे तो गणपती. आणि मग पार्वतीला पण खूप आनंद झाला. पार्वतीने पण जय जयकाराची टाळी पिटली. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. तो महादेव हा कोण आहे? हा आदि गुरु आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गेला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सुजविले. अशा प्रकारे आज जन्मी जन्मी गणपतीची ही सुंदर कथा ऐकली. त्यांचे सर्व संकट आज निघून गेले आणि त्यांना आनंद खऱ्या अर्थाने मिळाला. कारण आजचा दिवस म्हणजे गणपतीचा जन्मोत्सव आहे आणि आज गणपतीची कथा आपण ऐकत आहोत. आणि जे ऐकत आहेत ते म्हणजे ते मंगळकारी लोक आहेत. आणि खरंच ज्या दिवसाचं त्या दिवशी महत्व असतं. आणि आज आपण गणपतीची कथा ऐकलेली आहे. खरंच आपल्या जीवनात गणपती बुद्धी देव, सुख देव, शांती देव, रिद्धी देव, सिद्धी सुद्धा देव. सिद्धीमध्ये चमत्कार नाही, सिद्धीमध्ये चमत्कार नाही हे ध्यानात ठेवा. सिद्धी म्हणजे काय? पूर्ण होणे. सिद्ध हा शब्द संस्कृत आहे, लक्षात घ्या, मराठी नाही. म्हणून संस्कृतामध्ये कुठली पण गोष्ट पूर्ण झाली तर त्याला काय म्हणतात? सिद्ध झाला, पूर्ण झाला. एकदा काय झालं, एकदा माऊली लाकडं पेटवत होते. माऊली, आपली जगाची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लाकडं पेटवत होते. आणि लाकडं पेटवण्याच्या आधी ते पेटून गेले. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, तू सिद्ध झालास रे. का? काय झालं? ज्ञानोबा म्हणले निवृत्ती महाराजाशी, अरे तू सिद्ध झालास. तेव्हा लाकडं पेटली, तू हात न लावता लाकडं पेटली. हे सिद्धी म्हणजे पूर्ण झाला, म्हणजे तू साधू पूर्ण झाला. राजाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्प जवळती जो कोणी बसला, काय वाणी त्याला सांगितले. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उत्तर गुरु कीर्ते. म्हणून तुम्हाला सर्वांना जर गुरु असला तर तुमच्याकडे पण अद्भुत कार्य होतील. म्हणून जाणतेने गुरु भजिले, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी शाखा पल्लव संतोषती. तुम्हाला जर संतोष पाहिजे असेल जीवनामध्ये, आतापर्यंत तुम्ही नाना प्रकारचे जन्मांतरांचे फेरे घेतलेले आहेत आणि आज तुम्ही मनुष्य जन्मात आलेले आहात. एक योनी कोटी फेरा मनुष्य देवारा मन लागले. आता हा वारा लागलेला आहे, हा वारा असाच जाऊ नये. ह्याची किंमत झाली पाहिजे, ह्याचं मोल झालं पाहिजे. म्हणून जाण त्याने गुरु भजीचे. तुम्हाला ज्ञान आहे, मान्य केलं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, तुकाराम गाथा वाचता, भगवद्गीता पाठ करता, मी मान्य केलं तुम्हाला ज्ञान आहे. पण गुरु जर नसेल तर त्याची केवढी किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरु जर नसेल तर त्याची केवढी किंमत आहे. म्हणून जाणतेनं सांगितलंय, म्हणून जाणतेनं. तुम्ही जाणता, पापाला आणि पुण्याला जाणता.
तुम्ही म्हणजे सात्विक गोष्टी जाणता, त्या परमेश्वराला ओळखता आणि आपण चांगलंच वागावं व आपल्या जीवनात चांगलीच फळं मिळणार याच्याशी तुम्ही सहमत आहात. म्हणजे तुम्ही जाणते ना गुरु भजीचे, तुम्ही चांगली लोक आहेत. तुम्ही लवकरात लवकर पुंडलिक करा, विठ्ठल करा, म्हणजे गुरु करा. जोपर्यंत गुरु नाही, जोपर्यंत बँकेमध्ये तुम्ही खातं खोललं नाही, असं किती बँकेत जावा आणि त्याला म्हणा हे माझे लाख रुपये घे रे, तो घेईल का बघा तुमचे, अहो तुमचे करोड रुपये पण घेणार नाही तो, जोपर्यंत तुम्ही प्रोसेस त्याची पूर्ण करत नाही. आणि अध्यात्माची प्रोसेस गुरु आहे. गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. गुरु तिथे काय आहे? ज्ञान आहे. मग ते कुठलं ज्ञान? ते कुठलं ज्ञान? जीवाच्या उद्धाराचं ज्ञान, खाण्याचं पिण्याचं ज्ञान नाही. लक्षात घ्या, खाण्या पिण्याने आत्मा तृप्त होत नाही. शरीर तृप्त होऊ शकतं, पण आत्म्याची तृप्ती तर भक्ती आहे. भावेविन देव न कळे दिसून देह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत, दिल्या विन प्राप्त. आता मला सांगा, एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, करोडो रुपये आहेत, परंतु धर्माला रुपया लावण्याची सुद्धा आपल्यामध्ये भावना होत नाही. याचा अर्थ काय? कृपणता. ही कृपणताच गेली नाही अजून आपल्यातली. तर आपण वारकरी झालोय, गळ्यात माळ घालून आहोत, कधी तुकोबा वाचला का? अहो सावकारी होती, सावकारी तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज म्हणजे आजचे 1 अब्ज रुपये असतील असं समजा. इतकी मोठी त्या वेळेची सावकारी होती. जमीन लिहून घेतली होती त्यांच्या पित्याने सर्वांकडनं आणि त्यांना व्याजाने पैसे देत होते. त्याला म्हणतात सावकारी. लक्षात घ्या. परंतु त्यांना ज्या वेळेस ज्ञान आले, अरे हे सर्व माझे गोविंद आहे, गोविंद गोविंद मनाला गढिया छंद, मंद गोविंद तेरे काया, भेद नाही देवात आनंद ले मन, प्रेमे पाजर तिलोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, तुका मने आली जीवे नूरेची वेगळी. अशा प्रकारे ते सर्वांमध्ये गोविंद बघत होते. तुम्ही गोविंद बघतच नाही ना, म्हणून तर तुम्हाला गाया येत नाही ना. तुम्ही जर शेजारचा आपला दुखी आहे, पैशासाठी वनवन फिरतोय, तर तुम्ही दिले पाहिजे. हे घे, नको फिरू पाहिजे, वनवन कशाला व्याजाने पैसे काढतो, हे घे, उसने वाली घे, मला कधी द्यायचे तेव्हा दे. तेव्हा तुमच्यात माणूस आणि तेव्हा तुमच्यात नीतिमत्ता आणि तेव्हा तुम्ही खरे धार्मिक झाला आहे, त्याची पोचपावती आहे. नाहीतर नुसता पैसा आपला बँकेत आहे, जमिनीवर जमीन आहे आणि त्याच्यावर शेती आहे. ती तुमची आहे का? अरे आले किती, गेले माग पण कुणाचे होते, आणि किती पिढ्या झाल्या तुमच्या सुद्धा. मग ती त्याची अरे एक दिवस जायचंय, अरे जा ना जा, पण सत्कर्म करून जा ना, म्हणजे चांगल्या ठिकाणी जाशील. जरी वैकुंठ नाही मिळालं तरी चांगल्या कुळात जन्म घेशील, किंवा चांगल्या साधू संतांमध्ये जाऊन अपुरी भक्ती पूर्ण करून मग जाशील. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आजर होतो तुमच्या गावी आता, कृपा सुद्यावी, कृपा सुद्यावी आता, कृपा सुद्यावी आता. कसले येणे जाणे सहज कुंटले बोलणे, सहज कुंटले बोलणे, सहज कुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला, गेला वैकुंठाला, तुका गेला वैकुंठाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी,
तर भक्ती करा तुकोबांसारखी करा, भक्ती करा ज्ञानोबांसारखी करा, नाही तर देती घेती दोन्ही नरकाला जाती. तरी सुद्धा पाकिट घेऊ घेऊ गणपती बाप्पा तुम्ही लोकांच्या डोक्यावर बसून आबाबाची मला हीच खोड आवडत नाही. अहो लाख रुपये 50 लाख रुपये 50,000 रुपये यांचा भाव चाललेला आहे. हे ऐकून माझा जीव तळमळी, जसा तुका विठ्ठला वासुने तळमळी. हे पाहुनी देवा देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी. राम नामे सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार. तर तुझ्या नावाचा व्यवहार चालला आहे. आणि हा कितपत कितपत लक्षात घ्या. या चुकीच्या गोष्टीला तुम्हीच खतपाणी देता. तुम्हीच एखाद्याला इतका वाढवता की त्याला खालच्या लोकांची किंमतच कळत नाही. तो 50,000च्या खाली येत नाही. काय लावलंय तुम्ही? परमार्थ म्हणजे काय? अरे खोटा नाही रे हा परमार्थ. जर सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे आहेत, तर मग हा तुझा जो व्यवहार चाललाय तो किती खरा आहे किती खोटा आहे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षणात म्हणलं पाहिजे, देवासमोर बसा, देवाशी बोला. देवा मी पाकिट घेतो रे. देवा मी पण बोलतो, देवा कधी कधी मला लोक 10-20 रुपये देतात. ठीक आहे, मी साधू आहे म्हणून मला दक्षिणाच्या स्वरूपात देतात. पण मी कधी देवा मी पाकिटांचा हिशोब ते कधी मागितला नाही कुणाला की मला पाकिट द्या, मला 2,000 द्या, मला 4,000 द्या. कधीच नाही, माझ्या आयुष्यात नाही, माझ्या लाईफ मध्ये नाही. एवढे मोठे कार्यक्रमाला जातो, मोठ्या हजारोच्या संख्येने मी बोलत असतो, परंतु कधीच मी व्यवहार केला नाही. म्हणून तुम्ही व्यवहार करू नका. तुमच्या एखादा गरीबाना एखादा विप्राना तुम्ही आणि त्याला प्रवचन करायला हवा. पण जे तुम्ही हवा आणता तुमच्या गावामध्ये तुमचं नाव व्हावं, आणि ती 4-5 मंडळी असतात बरं पुढं. ती 4-5 मंडळी अशी असतात की त्यांना फक्त नावाशी मतलब असतं, देवाशी नाही. हो लक्षात घ्या. आणि तीच हा कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचं सगळ्या काही गोष्टी आपल्या अधिकारात घेऊन ते सगळं लोकांना दाखवत असतात. पण त्याच्यामध्ये काय फायदा होतो सांगामध्ये? अहो हे सांगण्यासाठी नारद मुनीने ज्या वेळेस पाहिलं की सगळीकडे कथा विक्री होत आहे, सगळीकडे विप्र लोक पण कथा सांगून पैसे घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कथेचा सार गेला. कथेचा सार ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुमचे दुखणे जाणार नाही. अहो इथे पाहिजे जातीचे येड्या गवायाचे काम नाही. हे लक्षात तुम्ही का नाही घेत? हे लक्षात घ्या. सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही. म्हणून कबीरदास म्हणतात, सच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच हो, ताके हृदय प्रभु आप. ज्याचं हृदय स्वच्छ निर्मळ आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी, मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी ज्याचा आहे, त्यालाच परमार्थ शोभून दिसतो. मोरात आणि कोंबड्यात फरक असतो. लक्षात घ्या. चांदाळात आणि ब्राह्मणात जसा फरक असतो तसा भक्तामध्ये सुद्धा फरक असतो. गारुडी विद्या आणि परमेश्वराच्या भक्तीतून मिळणारी शक्ती ही वेगळी असते. लक्षात घ्या. सोनं आणि लोखंडामध्ये फरक असतो, तसा परमेश्वर
त्यांना ओळखतो जे स्वच्छ मनाचे, निर्मळ तनाचे आहेत. निर्मळ तन का बोललो मी? तन शब्द, तन म्हणजे कधी बाटलेलं नाही, कधी पर पुरुषाची स्त्री गेलेली नाही आणि पुरुष पण पर स्त्रीशी लंपट करत नाही. त्यामुळे मी तन हा शब्द वापरला. शुद्ध तन, लक्षात घ्या, शुद्ध तन पाहिजे. गॅरंटी आहे, गॅरंटी आहे. त्या तनाला परमेश्वर शिवल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर तुमच्यातच आहे, लक्षात घ्या. परमेश्वर तुमच्यातच आहे, पण परिस्थिती येण्यासाठी आपल्याला त्या नियमांचं पालन करावं लागतं. नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ आहेत. आम्ही लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी. अरे भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. अजून काय पाहिजे तुला? सांग मज जवळी. एवढं परमेश्वराने तुला फॅसिलिटी दिली, तरी तुझ्या डोक्यात का नाही बसत ही खरी नीती? जातोस तरी तू घाण खाण्याकरिता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे. माझी भाषा तुम्हाला कळते ना सगळ्यांना? थोडी थोडी जर कळत नसेल तर मला तुम्ही टच करा, थोडी सोपी करतो मग मी तुमच्यासारखी. कारण मी थोडस म्हणजे तुकोबा वाचून तसा थोडा थोडा मी बोलू लागतो ऑटोमॅटिकली. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः मामात्मा परदेहेषु प्रदिशंतो अभ्यसूयता. 16वा अध्याय आहे आणि 18वा भगवद्गीतेचा श्लोक आहे. भगवंत म्हणतात अहंकार म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, अहंकार आहे माझ्यासारखा कोण आहे? दुर्योधन म्हणायचा. माझ्यासारखं कोण आहे? सुई के बराबर भी मैं, सुई के नोक के बराबर भी मैं जमीन नहीं दूंगा इन 5 पांडवों को. सुईच्या बरोबर. अहंकार, अहंकार नका करू. अहंकार काही उपयोगाचा नाही. अहंकारामुळे केली कर्म झाली तिची भोगाला येतात आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येतं. म्हणून दुःख येऊ नये आपल्या जीवनामध्ये. आणि सतत आपल्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आनंद ले मन प्रेमे पाजरती लोचन. आनंदाची डोही आनंद तरंगे. आनंदाची अंग आनंदाची अंगे. आनंदाचे आनंदाची डोही आनंद तरंग. तुम्हाला आनंद पाहिजे. सुखाच्या पुढची व्याख्या आनंद आहे. सुख तर काय? किंवा काय दुखत नाही, फुकत नाही, बरं आहे माणूस, स्पेशल सुखत आहे. लक्षात घ्या. पण त्याच्याही वरची अवस्था आनंदाची आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. तर आज लोक मला म्हणाली बाबा तुम्ही प्रयागला चला, कुंभमेळा आहे. मी म्हणलं त्याला कुंभमेळा म्हणजे काय सांग मला जरा. कुंभमेळा म्हणजे काय सांग मला जरा. त्यावेळेस तो रिक्षावाला म्हणाला बाबा नाही माहित मला. मग का जातोस त्या कुंभमेळ्याला? तुला माहितीच नाही की त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. तरी सुद्धा अंदाजपंची लोक मेंढर जर खड्ड्यात पडायला लागलेले आहेत तर त्या मेंढरांच्या मागे का जावे? हे पाहिजे ज्ञानाचे, बावळटाचे काम नाही. ज्ञान आलं का लक्षात? विष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान कुठं बसायचं, कुठं उठायचं, कोणासोबत जायचं, कोणासोबत बोलायचं, याला म्हणतात विवेक म्हणजे ज्ञान. कोणासोबत तुम्ही वागताय, कोणासोबत बसताय, का दारुड्यांसोबत बसताय, का गंजाळींसोबत बसताय, का तंबाखू खाणाऱ्यांसंग बोलताय. विठो बरको माही, विठो बरको माही. तुम्ही आज
आजपासून सगळ्यांनी जे जे तंबाखू खातात त्यांनी तंबाखू सोडायचे. आजपासून संकल्प गणपतीचा करा, विनायक चतुर्थीचा संकल्प करा, आजपासून तंबाखू बंद. बरं, जे बिडी पितात त्यांनी आजपासून विनायकाला म्हणायचं, देवा आजपासून मी बिडी बंद करणार आहे. आणि ज्या ज्या स्त्रिया महिला मिसऱ्या लावतात त्यांनी देवाला म्हणायचं, देवा आम्हाला जवळ घ्यावा, आजपासून मिसरी आम्ही लावणार नाही. आज मी बघतो खूप लोक मिसरी लावतात. काय काय लोक म्हणतात, काय झालं, अहो माझी बायको कॅन्सर, एवढा गोळा निघला तिच्या पोटातला मिसरीचा, डॉक्टरांनी चिरफार करून काढला. केली कर्म झाली, तिची भोग आली. म्हणून अशी कर्म करा की तुम्हाला ती आनंदकारक ठरेल, तुमच्या दुःखाला कारणीभूत होणार नाही. लक्षात घ्या. मग ती कार्य कोणती, तर ती कार्य म्हणजे चांगली कार्य करायची आपल्याला. सोपं आहे, अवघड नाही. अहंकार आपला घालवायचा आहे. बल माझ्यासारखी शक्ती कोणाच नाही. बलाचा अहंकार, एखादा पैलवान असतो गावामध्ये, सारखा वळू सारखा बघत असतो ह्याला त्याला, आलं का लक्षामध्ये, ह्याच्यावर ह्याला मारू का त्याला मारू. अहंकार. बलम, त्याला पालाचा गर्व आलेला आहे. अहंकार, बलम, दर्पम, गर्व. दर्प म्हणजे गर्व. अरे आपल्यासारखं कोण कार्यक्रम करू शकतो. आपली मर्सिडीज आहे, त्याची कुठली गाडी आहे, आपला बंगला आहे, आणि ते काय झोपडत राहते, काय आपल्या संग बोलतो. अहंकार, बलम, दर्पम, कामम, काम, इच्छा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला आता एवढी जमीन आहे, आता मला याच्यावर डबल जमीन करायची आहे. मला आता किती लाख झाल्या बँकेत, 50 लाख आहे, 45 लाख आहे. मग त्याचं व्याज किती येईल, म्हणजे मला अजून डबल करायचं आहे. बरं, कामना, ज्याला आपण म्हणतो काय, कामना. कामना जोर जात नाही तवर परमेश्वर भेटत नाही, स्वप्नात सुद्धा येत नाही. लक्षात ठेवा, हे माझे बोलणं हरिओम दास बोलतोय, सत्यच बोलणार, सत्याशिवाय काही बोलणार नाही. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये कामना असते. कामना, क्रोध. या क्रोधाने त्या रावणाला ठार केला रामाच्या हातून. रावण मेला. रावणाने त्या सीतेला हरण केलं आणि तो रथामध्ये उत्तर दिशेकडे जाऊ लागला. सीता आक्रांत करू लागली, राम वाचवा, राम वाचवा. त्यावेळेस त्या गरुडाने काय केलं तुम्हाला, त्या जटायूने काय केलं तुम्हाला माहितीच आहे. मग त्याशी युद्ध केलं आणि अशा प्रकारे तो शेवट तिला घेऊनच गेला. तिथून राम आणि लक्ष्मण त्या स्थळी आला आणि पाहतात तर काय की जटायूचे पंख तुटले आहे. जटायू रडू लागला आहे आणि जटायूला राम म्हणत आहे, अरे जटायू तू का रडतोस, तुला आत्ता बरावे करतो, तुझे तुझे पंख तुला परत देतो आणि तुला परत जिवंत करतो. अरे मी आनंद बोलवा म्हणलं नाही, विसरून गेलास का. नाही देवा, मी त्याच्यासाठी रडत नाही, मी त्या गोष्टी द्यासाठी मी रडत नाही, मी माझ्या जानकी मातेला त्या राक्षसाच्या हातून सोडू शकलो नाही, याकरता मी रडतो आहे. अहो संतांनी देहाची सुद्धा पर्वा केली नाही, या रामासाठी, या पांडुरंगासाठी, या धर्मासाठी. आणि आपण इतके कृपण आहोत की आपल्याकडे 2 पैसे सुद्धा एखाद्या मंदिराला जात नाही. मंदिर कित्येक वर्ष खितपत पडलेलं असतं गावात, आणि गावात अब्जोधीश लोक असून सुद्धा त्या मंदिराला काही देण्याची त्यांची वृत्ती होत नाही. पंढरी वर्गारी असं आहे तुमचं मन. तुम्ही याच्यावर विचार करा जरा. मी जे काही बोलतोय याला म्हणतात आत्मपरीक्षण. आपल्याला वाटतं कसली भक्ती माझ्या मजबूत आहे, वारा करतोय, हे करतोय, ते करतोय. अरे देवा, कुठे शोधशी रामेश्वर, अनु कुठे शोधशी काशी,
रामेश्वर अन कुठे शोधशी काशी. झाड फुलानी आले बहरून तुन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी. कुठे शोधशी रामेश्वर रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. कधी न घेसी नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती. हाया भाज्या बघवे नेसून घर संध्या सुन जाशी. कुठे शोधशी रामेश्वर अन कुठे शोधशी काशी. कुठे शोधशी रामेश्वर. देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना शोधतोसी आकाशी. कुठे शोधशी रामेश्वर अन कुठे शोधशी काशी. कुठे शोधशी रामेश्वर. अशी आपली अवस्था झालेली आहे. देव शोधण्यात आपलं वय गेलेलं आहे परंतु स्वप्नात देव आलेला नाही. पुन्हा हरिओम दास छाती ठोकपणे सांगतोय आणि आनंदात आणि सत्य सांगतोय. माऊलीची ज्ञानेश्वरीवर हात ठेवून सांगतोय की ह्या पट्ट्याला तो पांडुरंग जे तुकोबांनी पाहिला त्या ज्ञानोबांनी पाहिला त्याला या हरिओम दासाने सुद्धा पाहिलाच काय स्पर्श म्हणून केलाय. लक्षात घ्या. आनंद वाटला. आता मेलं तरी हरकत नाही. राहिलं उपकारा पुरता. आता फक्त राहिलं उपकारा पुरता सनातन धर्माचं काम करायचं आणि प्रचार आणि प्रसार करायचा माझ्या धर्माचा. एवढंच काम माझ्याकडे आता परमेश्वराने सोपवलेलं आहे आणि ते मी करत आहे एकदम निष्ठेने खऱ्या मनाने. त्याचं कारण मला पोचपावती मिळाली. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. बहुत सुखरिताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खरंच माझं असं मला तर माहित नाही माझा मागचा जन्म काय होता, परंतु माझं एवढं मात्र पुण्य मला आहे पुण्य की मला परमेश्वर मला भेटला असं सांगू नये. परंतु तुकाराम महाराजांनी त्यांची अनुभूती सांगितली, ज्ञानोबांनी सांगितली, जनाबाईंनी सांगितली. जरी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी. नाही का सचिन कसा विकुलागी मास माणस होत्या. किती साधारण लोकांना ज्यांना ज्ञान नाही जे ठेंगा बहादूर आहेत त्यांना सुद्धा परमेश्वर भेटला. आम्ही ग्रॅज्युएशन केलं तरी आम्हाला परमेश्वर भेटत का नाही. तर भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोल नाही कैसे ने दैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत शिंसमाया स्पेशल
तुमच्या धीर पाहिजे ना, है ना. लगेच काय असं नसते. हे परमेश्वर आहे. शिवशिवाया सायास करसी प्रपंच दिलेली हरिशीला बसती कवड्या गुन्या ज्ञान देऊ म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. अरे जोपर्यंत आता काय सांगावं, गुरुची भेट पण काय अशीच होते काय. सद्गुरु, सद्गुरु म्हणजे काय सांगा. सद्गुरु, त्या दिवशी मी सत्संगाचं तुम्हाला सांगितलं. सत्संग म्हणजे काय. काही लोकांना सत्संगच माहित नाही. ते म्हणतात सत्संग म्हणजे संतांचं ऐकणं, चांगल्या गोष्टी किंवा संतांकडे बसणं. नाही. सत्संग याचा भावार्थ काय. सत्य म्हणजे सत्य, सत्य म्हणजे विठ्ठल. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल, तो ईश्वर परमेश्वर, त्याला सत्य म्हणतो आपण, नाही का. सत्याला जाणणे, सत्याशी एकरूप होणे, त्याला म्हणतात सद्गुरु. आता तर कोणी झालाय सद्गुरु. काही करतात आणि कसंही वागतात. ज्याला सद्गुरु आपण म्हणू शकतो तो म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेला तो दिव्य आत्मा असावा लागतो. लक्षात घ्या. तर अनुभव वाचून जो बोले तो फोलकट ठरवावा. फोलकट म्हणजे आपलं फोलकट माहिती ना, त्या अनुभव नाही. तुम्हाला अनुभव नाही. आता तुम्हाला जर गाडी चालवता येत नाही, एक्सपिरियन्स नाही, नाही का, गाडी चालवता येत नाही, एक्सपिरियन्स नाही, तुम्ही दुसऱ्याला कशी शिकवणार. इम्पॉसिबल गोष्ट आहे. पॉसिबल आहे काही गोष्ट नाही. तसं तुम्हाला अनुभव नाही, तुम्ही मानून तर वाचा ते बरोबर त्या काहीचा मोकळा म्हणून ते शब्द त्यांना आहेत मानून दिलेले. मग तुकाराम महाराज तिथे सांगतात ना काय, अनुभव वाचून जे बोले तो बोलकट ठरवावा. अनुभव पाहिजे ना. आता आम्हाला अनुभव म्हणून आम्ही छाती ठेवून पाहिजे कुठेही बसवा, कुठेही बसवा, आम्ही बरोबर ती नाही घेणार. आत्मा अनुभव असल्याशिवाय त्या गोष्टीचा तुम्ही कसं सांगू शकता. तुमचा अनुभव तुमच्यापाशी, दुसऱ्याचा अनुभव सांगायला काय आम्ही रिकाम टेकडे नाही. तू काय केलंय, तुझ्याकडे काय डिप्लोमा आहे, स्वतःची मेहनत करून काय तू शिकलेला आहे हे आम्हाला सांग. दुसऱ्याचं वाचून सांगतो हे काय उपयोगाचं आहे. आत्मज्ञान, आत्मज्ञान महत्वाचं आहे. सांदीपनी मुनी हे बलरामाचे आणि कृष्ण भगवंताचे आणि सुदामांचे गुरु होते. सगळ्या विद्यामध्ये कुठली विद्या सर्वश्रेष्ठ आहे असं भगवान कृष्णाने सांदीपनी मुनींना विचारले. तेव्हा सांदीपनी मुनीने सांगितले आत्मज्ञानाशिवाय सर्व शून्य आहे. काय करता बाह्य ज्ञान, आत्मज्ञान. आत्मन घुसा ना, आत्मनिचे ना तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, बहुत सुकृत लागते ना, आवडी. तर तुम्हाला परमेश्वराला बघून जर आवड निर्माण होत नाही तर समजायचं भक्ती कमी आहे. फक्त म्हणजे सकाम भक्ती आहे, प्रेमी भक्ती नाहीये. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय, कुंकवा नाही ठाव मने मी आहे व, भावे विना देव कैसा पावे. शेवट भावच आला का नाही. भाव आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, प्रति लक्ष्मीचा जाणत आहे. सगळ्या जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकळी राहायचे नाही, तुला सोडलंय त्याने ऐकलं नाही. सगळ्या जीवांचा करतोय सांभाळ, तुझं मोकळी राहायची नाही. अरे जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तू पाहे संचिताचं,
संचित म्हणजे काय हेच आपल्याला माहित नाही. संचित म्हणजे जमा. सिंचनी शाखा पल्लवे नाही का, मूळ सिंचन. तसं सिंचनी ते पण जमाच होते, पण ते पिण्यामधलं जमा, आणि हे भक्तीची जमा. सिंचन सिंचनी अशा प्रकारे आपण जी भक्ती केलेली आहे त्याचं कौतुक तू हळूहळू पहा. पण सत्यावर राहिला तर कौतुक दिसत नाही, तर केली कर्म झाली तिची भोग आली. मग असंच चाललंय परमार्थ आपला. त्या परमार्थाला पॉलिश नाही हो, निस्ता वेड्याचा बाजार चाललाय. काही काही लोक असतात ना, ग्रॅज्युएट झालेले वेळे होतात, परिणाम झाला, अरे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, काय झालं, अरे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, नुसता बडबड करतोय, याच्यासारखा वागतोय, परिणाम झाला. कारण नुसतं कष्ट करण्याची सवय, उद्देश नाही. प्रत्येक गोष्टीला उद्देश असावा लागतो. मी पैसा का कमवतोय, त्याचा उद्देश काय, माझी पिढी सुखी व्हावी, माझ्या पिढीला आनंद मिळावा. सगळा तुमचा उद्देश नाशवान आहे. कारण संसार हे नाशवान आहे, नाही का. नाशे ते दिसे पुनरपी मौली म्हणतात ना. तर संसार हा नाशवान आहे, आणि त्याच्यासाठी मी एवढा आटापिटा करतोय. किती मूर्ख आहोत आपण, विचार करा. खायला काय लागतं, माझ्याकडे बघा, तुमच्या एक पण माझ्यासारखा आता येत नाही, तरी तुमच्यापेक्षा माझ्याकडं रुपया नाही, तरी तुमच्यापेक्षा मला जर थांबवला कुठे, अरे डिफरन्स का, का पैशात श्रीमंती नाही, पैशामध्ये श्रीमंती नाही. श्रीमंती आहे तुमच्या गुणामध्ये. काय गुण आहे तुमच्यामध्ये, काय गुण आहेत, काय दुर्गुण आहेत. माझ्यामध्ये दुर्गुण आहे, कामना आहे, म्हणून कमवतोय, रात्रंदिवस आटापिटा करतोय. म्हणजे एखाद्या माणसामध्ये कामना असते नाही का, क्रोध असतो, हे दुर्गुण आहेत माझ्याकडे. ते आता म्हणजे असतील किंवा नसतील, पण माझ्या भक्तीप्रमाणे मी सरळ चाललेलो आहे. कोण चुकला तर त्याला मी सांगतोय, बाबा तू चुकतोय. कोण हुकला तर त्याला मी बरोबर जागे आणतो. लक्षात घ्या, म्हणजे मी सरळ चाललोय, ही माझ्या मनाची पावची माझ्याकडे, मी सत्य चालतोय. तसंच तुम्ही सत्य चाला, तुमच्या जीवनात कधी दुःख येणार नाही. हे माझ्या अनुभवातून सांगतो मी. अहो मी उघडा झोपतो, कधी या तुम्ही ते हे लावून मी उघडा झोपतो. तुम्हाला थंडी गाठ्यामध्ये स्वेटर घ्यावं लागते का, सवयी पडले वळण इंद्रिया सकाळा. इंद्रियाला तुम्ही असे वळण लावून ठेवलेले आहे. सकाळ झाली, पोहे करा, काही करा, पण त्या हवनामध्ये तुम्ही टाकाच, असं तुम्ही तुमच्या इंद्रियांना बनवून ठेवले. लक्षात घ्या. योगी खाए, गोरक्षनाथ म्हणतात, योगी खाए एक बार, भोगी खाए दो बार, रोगी खाए 3 बार. आता तुम्ही रोगी आहात का नाही हे चेक करा. तुम्ही जर 3 वेळा खात असाल, 1,00,000% रोगी आहात. कुठलाही रोग असू शकतो, पित्ताचा रोग असू शकतो, कंबर दाब बोन पेन, तुमचं हात दुखत असेल, किंवा टमल दुखत असेल, किंवा हेड दुखत असेल, किंवा आईस दुखत असेल, किंवा नस दुखत असेल, किंवा मग तुमचे अन्य प्रकारचे शरीरामध्ये अटॅक येऊन गेलेले असतील, किंवा अनेक प्रकारचे रोग तुम्हाला असतील. हे गोरखनाथाची वाणी आहे. गोरखवाणीमध्ये सांगितलंय, योगी खाए एक बार, भोगी खाए 2 बार, रोगी काय 3 बार. बरं तुम्ही शेतकरी आहात, मला तुमच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार नाही. खा, तुम्हाला काम करावं लागतं, तुम्हाला घाम गाळावं लागतं. शेतकऱ्याला 2दा खाण्याची ऑथॉरिटी आहे. किती, पण आपण 3दा खातो. सकाळी भाकर मारणार, दुपारी मारणार, आणि संध्याकाळी दुधात चुरून मारणार. खा हो, खाण्यात काय नाही, पण तुम्ही जर 2 वेळा खाल्लं तर तुम्ही आरोग्यदायक राहाल. त्या हेतूने बोललो. आईची कळवळ्याची जाती कधी लाभावी न करते. वडिलांना कळत असतं की जास्त जर मुलांनी गोड खाल्लं तर दात खेळतील, नाही का. तसं संतांना समजत असतं, कारण संत 12 गावाचे पाणी पिऊन आलेले असते.
देशभर फिरून आलेले असतात, डोंगर दऱ्या वाघ बिग सगळं बघून आलेले असतात, देव पण बघून आलेले असतात, सगळं उठारेखा करून आलेले असतात. त्याला तुमच्यापेक्षा 100 पटीने अनुभव जास्त असतो. म्हणून सांगतात जास्त खाल्ल्याने काय होतं, कमी खाल्ल्याने काय होतं. जो कमी खाईल तो जास्त जगेल आणि जो जास्त खाईल तो लवकर राम राम सत्य होईल, असा सिद्धांत आहे. हे गोरखनाथ बोलत आहे, हे माझ्या खिशातलं मी बोलत नाही. जेवढं तुम्ही कमी खाल, अल्पाहारी सदा सुखकारी. लक्षात घ्या, अल्पाहारी व्हा, कमी खावा, 2 चपात्या कमी खावा. जा, तुझ्या शरीरात जर रोग झाला तर हरिओमदार जिम्मेदार. खरं सांगतो तुम्हाला, हे मी इंटरव्ह्यू ज्ञान देतोय. मी असा दिसतोय, तुम्हाला वाटेल बाबाला खात असतील. नाही, मी कधी कधी 2-4 चपात्या मारतो, पण रेग्युलरली 2च मारतो. कधी कधी चांगली भाजी झाली तर 2-4 चपात्या खातो मी, नाही का. पण 2-4 चपात्या आता मी स्वतः हाताने बनवतो चुलीवर. तुमच्या मठामध्ये तर तुम्ही बघितलं, मी कुणाच्या घरात हे खात नाही. आता तुम्ही म्हणाल काय महाराज तू आमच्या घरी बोलवलं तर नको म्हणतात. त्याचे कारण सांगतो. तुमच्यात देव आहे, तुमच्यात देव आहे, पण तुमच्या गुणात देव नाही. लक्षात घ्या, गुण आणि देव हे वेगळे सब्जेक्ट आहेत. नाही तर तुम्ही म्हणताल जे जे भेटत होतं ते मानवी भगवंत, मग आमच्या घरी आमच्यात का देव नाही आहे. मी नाही म्हणत नाही. आत्मरूपाने परमेश्वर चराचरामध्ये भरून उरलेला आहे, परंतु ज्यामध्ये दुर्गुण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक तुम्हाला दृष्टांत दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ते लक्षात येणार नाही की का कुणाच्या घरी खाऊ नये. एक वृंदावनामध्ये एक संत होते, खूप म्हणजे चांगले संत होते, दर्शनी संत होते. आणि एकदा असं झालं की ते भिक्षा मागायला गेले. ओम भवती भिक्षा दे, की लगेच तिथे भिक्षा देतात. वृंदावनाची आता पण इतकी सुंदर पद्धत आहे. आपल्या इथे तरी एवढं दिसून येत नाही, पण तिथे घरोघरी लोक लगेच देतात, नाही म्हणत नाही. आणि जे नाही म्हणतील त्यांचं म्हणजे घरातलं कमी होऊ लागतं. म्हणजे कृष्णाने गोपिकांकडे दुधा दह्याची मागणी केली की त्यांचं दूध आणि दही सहस्त्रपटीने वाढायचं. आणि ज्या गोपिकेने कृष्णाला दूध दिलं नाही तिला मात्र दुःख उचलावं लागायचं, असं तुम्ही वाचलं असेल. हे तिथं अजून पण चाललेलं आहे, म्हणून लोक येतात. त्या वृंदावनामध्ये माझा एक मठ आहे, राजस्थानामध्ये सुद्धा माझा आश्रम आहे. मी हिंदी मध्ये तिथे प्रवचन करतो और यहाँ पे मराठी में करता हूँ. इतना डिफरेंट है, ये ध्यान में रखना. तर अशा प्रकारे सर्वात आज मंगल दिवस आहे, नाही का. आज गणेश चतुर्थी आहे. मग सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणे करे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. पतित पावन साचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे
विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. बाप रखुमा देवी वरु साथे, बाप रखुमा देवी वरु साथे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, सकल मंगल निधी, सकल मंगल निधी. श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. सकळ मंगळ निधी. सर्वप्रथम जर काय असेल या जगात आपले कर्म, तर विठ्ठलाचं नाम घ्यावे, है ना. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख का आले आहे याचा विचार करावा. कारण की आपण काय करतो माहितीये का, ज्यावेळेस आपल्याला सुख येतं त्यावेळेस आपण देवाला विसरतो. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुख काहे को होई. कबीरदास म्हणतात की तुम्ही फक्त ज्यावेळेस तुम्ही आनंदी असाल, सुखात तुम्ही परमेश्वराचं ध्यान करत नाही, त्यामुळे तुम्हाला दुःख होतं. कोणतीने काय मागितलं सांगा मला, काय मागितलं कोणतीने? अरे कृष्णा मला दुःख दे. हा आत्या असं का म्हणतेस? अगं मी अनंतकोट ब्रह्मांड आहे, काहीतरी चांगलं माग, आनंदी माग, तुला सगळं द्यायला मी तयार आहे. नको रे कृष्णा, मला तू दुःखच दे. का? अरे काय सांगू, दुःखात जेवढी तुझी आठवण होते, दुःखात जेवढं तुझं स्मरण होतं, मला भीती वाटते बाबा. सुख आल्यानंतर ना मी तुला विसरून गेले तर. आणि इथं आपण काय मागतो देवाला? काय मागतो आपण देवाला? हे चिदान देगा देवा, माझा सोन्याचा बंगला व्हावा. हे चिदान देगा देवा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा. हे चिदान देगा देवा, माझ्या मुलीला नवरा मिळावा. हे चिदान देगा देवा, माझ्या मुलाला मुलगा व्हावा. हे आपले नाशवंत दान. अरे काय दान मागताय? काय मागावं? तुकोबा म्हणतात, हे चिदान देगा देवा, तुझं विसरला व्हावा. गुण गाईलावली याची माझी सर्व जोडी. अरे नलग्या मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईलावली याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गाईलावली याची माझी सर्व जोडी. नाही का? तुकोबांचं आणि आपलं मागणं थोडं डिफरंट वाटतं ना. किती फरक आहे. याला म्हणतात आपली भक्ती सकाम आहे, निष्काम भक्ती नाही ना. निष्काम भक्ती देवा आवडे. देवाला मागणार कोण नाही आवडत. आता हे करोडपती आहे, यांना म्हणलं मी बाबा जरा 2000 रुपये द्यावं मला लागते, लगेच ते म्हणजे विचार करणार आणि थोडस मला तसं देवालाही वाटते काय मागणार आला. भिकारी कुणाला आवडत नाही, देवालाही आवडत नाही, तरी पण पंढरीचा वारकरी हो भिकारी. भिकारी कोणाला आवडत नाही. कोणाला पण काय आवडतं? देणारा. काय आवडतं? देणारा. पण तुकाराम महाराजांना काय आवडतं? द्यायलाच आवडते. तुकाराम महाराज नको म्हणतात काय मला, माझी एवढी सावकारी होती ती मी देऊन टाकली पांडुरंगा तुझ्यासाठी. काय हे किरकोळ गोष्ट माझ्यासाठी. मग तुम्ही विचार करा, आपण किती कृपण आहोत. किती कृपण आहोत. एखादा श्वान आपल्या घरी येतो आणि आपण त्याला पाहतो, हॅलो हॅलो
त्यात तुला परमेश्वर नाही दिसत? त्या नामदेवाला त्या श्वानातून परमेश्वर मिळाला नाही का? हा नाही मिळाला का त्या नामदेवाला? त्या एकनाथ महाराजाला गाढवात परमेश्वर दिसला, परंतु आम्हाला माणसात परमेश्वर दिसत नाही. किती आम्ही वंगाळ झालो आहोत विचारांनी. हा विचार का करत नाही तुम्ही? किती वंगाळ झालो. निस्ती माळ घालायची म्हणूनच घातलेली आहे, पण गुणांनी शून्य आहात. आणि जर गुणांनी शून्य आहात तर दुःख तुमच्या वाटेला आल्याशिवाय राहणार नाही. ही त्या परमेश्वराची स्थिती आहे. ही तुम्हाला कळायची नाही. अजून जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही. अशा प्रकारे आपण आपली सोडून आपण करा सोडवण आपले आपण सोडवण केले पाहिजे. 1 तासाच्या वर आता झालेला आहे. आले का लक्षामध्ये? पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गो ब्राह्मण की जय. सनातन हिंदू धर्म की जय. रीतिनाथ महाराज की जय. फुलनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, सर्वांना जय हरी. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव सोहळा आणि या कार्यक्रमाचे यजमान सन्मान्य हरिभक्तीपरायण सूरज विठ्ठल कापडे यांच्या निमंत्रणाला आमंत्रण देऊन या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ब्रह्मालीन निधीनाथ बाबा सत्संग परिवार कळम भरणे व गावातील पंचक्रोशीतील सर्व पाहुणे मंडळी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेल्या या वृंदावनमधून खरोखर श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालेले आपले बाबा हरिवंतास बाबा यांनी सुंदर असे ग्रंथराज ज्ञानेश्वरच्या वरती आपल्याला सर्वसामान्य आणि जडजीवाला समजेल अशा सुंदर अशा उत्कृष्ट अशा मराठी भाषेमध्ये त्यांनी सुंदर असं प्रयोजन केलं. त्याबद्दल घरमालकाच्या वतीनं आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत. तो सन्मान बाबांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. आणि यानंतर घरमालकाच्या वतीनं महाभोजनाची व्यवस्था आहे. कोणी जेवढे जाऊ नये ही घरमालकाची विनंती आहे. पुनश्च एक वेळा घरमालकाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सत्संगाच्या वतीनं मी बाबांची पुनश्च एकदा आभार मानतो आणि या कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आमचे अखिल मुरबाड वारकरी संप्रदाय दिंडी चालक गुरुवर्य भगवान महाराज घोरड यांची विशेष उपस्थिती आहे. मी बाबांना विनंती करतोय कृपया व्यासपीठाजवळ या ही विनंती करतोय हरिभक्तीपरायण भगवान महाराज घोरड यांना. धन्यवाद. Bye-bye.